हॅलो मम्मीज अँड डॅडीज, वेलकम बॅक टू बेबी विराज चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहेत 5 वर्कशीट ॲक्टिव्हिटीज फॉर किड्स. तुमच्या घरामध्ये जर 3 ते 4 वर्षाचे मुलं असतील तर लवकरच ते स्कूलमध्ये जाणार असतील किंवा काही जण जातही असतील तर ऑब्व्हियसली त्यांच्यासाठी काही वर्कशीट्स मी प्लॅन केला होता विराजसाठी, जे मी रेग्युलर बेसिसवर त्याची प्रॅक्टिस घेत असते. तुमच्या घरातले मुलांना सपोज 3च वर्षाचे आहे आणि त्यांना पेन्सिल होल्ड करता येत नाही अजून, तर तुम्ही त्यांना हेल्प करा. आणि मुलं जर मोठे असतील आणि इंडिव्हिज्युअली पेन्सिल पकडू शकतात आणि ते रायटिंग करू शकतात तर ते इंडिव्हिज्युअली सुद्धा ते करू शकतात. आपल्याला फक्त त्यांना थोडंसं गाईड करायचं आहे की ते वर्कशीट्स कशा कंप्लीट करायच्या. सो विदाउट वेस्टिंग द टाईम आता आपण पहिले बघूयात की कुठल्या आहेत त्या ॲक्टिव्हिटीज. ॲक्टिव्हिटी शीट्स रेडी ठेवलेल्या आहेत. त्यातली फर्स्ट ॲक्टिव्हिटी आहे ती म्हणजे डॉट टू डॉट. म्हणजे इथे मी एक शेप घेतलेला आहे आणि इथे 1 to 10 नंबर आहे, तुम्ही बघू शकता. खूप सिंपल आहे, मुलांना काहीच नाही करायचं, फक्त जे डॉट्स आहेत त्या डॉट त्यांना जॉईंट करत जायचं आहे. ज्या मुलांना पेन्सिल होल्ड करता येत नाही तर ते मुलं तुम्ही त्यांना हेल्प करायचं आहे पेन्सिल होल्ड करून ते ट्रेस करण्यासाठी. आणि अशा ॲक्टिव्हिटीज फाइंड आउट करा किंवा असे इमेजेस फाइंड आउट करा ज्याच्यामध्ये मुलं पिक्चर पण रेकग्नाइज करू शकतात. म्हणजे याच्याने काय होतं की मुलांना नंबर्स पण रेकग्नाइज करता येतं, पेन्सिल होल्ड करून ट्रेस पण करता येतं आणि कुठली इमेज आहे हे पण सांगता येतं. एकदा जर का मुलांना एक सिम्पलसा दिला, तुमचे मुलं जर मोठे असले आणि त्यांना हे डॉट्स इझी असतील करण्यासाठी, तुम्ही थोडंसं त्यांना डिफिकल्ट टास्क द्या, म्हणजे डिफिकल्ट इमेज द्या. जसं की हे एक इमेज आहे, ते म्हणजे हेन आहे आणि याच्यामध्ये 1 to 30 असे नंबर्स आहेत आणि त्यांना पुन्हा हे ड्रॉ करायची आहे लाईन किंवा ट्रेस करायची आहे. तर अशा प्रकारे मोठ्या मुलांसाठी थोडं डिफिकल्ट टास्क आणि सुरुवातीच्या टाईममध्ये मुलांना थोडंसं इझी टास्क द्या. आणि सेकंड इमेज जी आहे ती पण खूप सिंपल आहे, ते म्हणजे हेन. तर मुलांना इमेज पण एक समजते की काय आहे. याने काय होतं माहिती आहे का, मुलांची इंटरेस्ट जे आहे ना ते खूप वाढतं आणि मुलांना कंटिन्युअसली असे काहीतरी वर्कशीट्स दिल्याने त्यांना जास्त इंटरेस्टिंग वाटतं आणि त्यांचं त्याच गोष्टी कराव्याशा वाटतात. बनाना है 4 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 11 12 13 जोरात 14 13 15 15 17 16 16 17 17 18 19 20 20 21 21 22 21 22 23 23 24 24 25 25 26 26 27 27 28 28 29 29 30. माझी सेकंड ॲक्टिव्हिटी आहे इथे मॅच द शेप्स. तुम्हाला इथे बघू शकतात की इथे वेगवेगळे शेप्स दिले आहेत. ह्या आहे ओव्हल, सर्कल, स्क्वेअर, पेंटागॉन, डायमंड, ट्रायंगल, स्टार, ॲरो आहे. असे वेगवेगळे आहेत इथे शेप्स आणि मुलांना ते मॅच करायचे आहेत. जसं की हा ओव्हल शेपला ओव्हल शेप, स्क्वेअरला स्क्वेअर, अशा पद्धतीने ते मॅच करतील. याने काय होतं, त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग हा जो एक कॉन्सेप्ट आहे तो क्लिअर होतो आणि मुलांना वेगवेगळे शेप्स आपण याच्यामधून शिकवू शकतो. त्यांचं अगेन ट्रेसिंग होतं किंवा स्लॅन्टिंग लाईन, स्लिपिंग लाईन जे काय आहे ते सुद्धा एक प्रॅक्टिस यांची चांगल्या प्रकारे होते. ओके, मग आता हे सर्कल याला मॅच करायचं. ओके, व्हॉट इज दिस विराज? स्क्वेअर. वेर इज अदर स्क्वेअर? दुसरा स्क्वेअर कुठे आहे? इथे. मग हे याला मॅच कर. हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओके विराज, व्हॉट इज दिस? इट्स अ ओव्हल शेप. ओके, कॅन यू टेल मी वेर इज द अदर ओव्हल शेप? कॅन यू टेल मी फर्स्ट? कॅन यू टेल मी फर्स्ट वेर इज द अदर ओव्हल शेप? कुठे दूसरा शेप, कुठे दूसरा ओवल शेप? वेरी गुड. चलो इसको कनेक्ट कर दो. वेरी गुड, क्या बात, वेरी गुड. दिस इज अ डायमंड शेप. हाँ, मग डायमंड कुठे दूसरा? वेर इज द अदर डायमंड? इट इज हियर. सो मॅच नाउ. हियर, हियर यू हॅव टू मॅच हियर. व्हेरी गुड, कम ऑन. इतके लांब नाही, फक्त इथपर्यंत. हाँ, दिस इज कॉल्ड हेक्सागॉन. हाँ, आता हेक्सागॉन असा शेप कुठे आहे? इथे दाखव मला. हेक्सागॉन असा शेप कुठे आहे दुसरीकडे?
हं. कुठे आहे सांग. मी दाखवतोय. नाही तू हो दाखव ना मला कुठे आहे. इथे हे बघ. हे बघ हे बघ. चल आता हे शेप याला जॉईन कर. हे शेप हा कर. ओके ओके व्हेरी गुड. कॅन यू टेल मी वेर इज द स्टार. ओके देन जॉईन द स्टार्स. Very good. Fine, fine. This much. Where is the triangle? Can you show me where is the triangle? Okay, join the triangle. काय? Huh? Join. Very good. Very good. Can you tell me where is the heart shape? Heart shape कुठे सांगू शकतो का? इथे आहे का heart shape? This is heart. तू लिटिल हार्ट खातो ना बिस्किट्स. हा मग ते लिटिल हार्ट सारखे हे हार्ट्स आहेत. सो जॉईन दिस. Join it. Fine. Okay. Can you show me this? Where is like this same shape? हे दोन सेम सिमिलर शेप्स आहे ना. हे याला मॅच कर. पूर्ण घे. हे बघ. काय नाही येऊ दे काय नाही होत. ओके डन. ओके सो वेर इज दिस. व्हॉट इज दिस. यू टेल मी. चंदा मामा तू चंदा मामा दूर के. तर असं अजून एक चंदा मामा कुठे आहे. दाखवतो थांब. दाखव ना मला. व्हेरी गुड. नाउ जॉईन दिस. 2 चंदा मामास. खूपच लांबून आलास तू. घे खाली घे. लाईक दिस. शो मी. होल्ड द पेन्सिल. होल. हा होल्ड इट. यू हॅव टू जॉईन इट लाईक दिस. ओके. थर्ड ॲक्टिव्हिटी जी आहे ती आहे मॅथ्सशी रिलेटेड. इथे 1 to 6 असे नंबर्स दिलेले आहेत. तुम्हाला हवं असेल तर जास्त नंबर्सची वर्कशीट पण तुम्ही घेऊ शकतात. पण ते काय होतं की थोडंसं इथे जास्त गर्दी झाली की मुलांना ते करावंसं नाही वाटत. सो सुटसुटीत असं एक प्लेनवालं घ्या ज्याच्यात इमेजेस पण खूप चांगले दिसतील आणि नंबर्स पण मुलांना इझिली रेकग्नाइज होतील. एक इथे करून दाखवलेलं आहे ऑलरेडी. इथे 1 आहे आणि इथे 1 स्नेक दिलेला आहे. मुलांना इथे सांगायचं की नंबर काउंट करा की इथे किती इमेजेस आहे आणि त्या नंबरला त्यांना हे जॉईन करायचं आहे. मुलं छोटे असतील तर त्यांना समजणार नाही, पण हळूहळू जेव्हा तुम्ही त्यांना शिकवाल तर ऑफकोर्स त्यांना हे समजेल आणि त्यांचे कॉन्सेप्ट पण क्लिअर होतील. मी थोडी करणार. हे काय. 1. सो हिअर इज 1 स्नेक. हा तर त्यांनी जॉईन केलंय. आता मला हे सांग. हे काय. स्पायडर. किती स्पायडर आहे काउंट कर. 1 2. कॅन यू टेल मी वेर इज 2. वेर इज 2. 2 कुठे आहे सांगतो का. कुठे तू सांग ना मला. इथे 2. आता हे 2 स्पायडर्स आहे ना. हे 2 इथे जॉईन कर. यांनी कसं लाईन केली आहे तसे तू पण इथे लाईन ड्रॉ कर. चलो 2 पर्यंत. ओनली टिल 2. ब्रिंग द स्पायडर्स डाऊन. या 2 पर्यंत आणायचं आहे. ठीक आहे. व्हेरी गुड. डाऊन. ओके डन. थँक्यू. नाउ काउंट दिस. काउंट कर. 1 2 3 4. Very good. 4. Can you tell me where is the 4? Here is the 4. So now draw the line till 4. Okay. Come on. इकडनंच कर. हा draw the line. पक्क पकड. पेन्सिल पक्क पकड. Hold it tightly and bring till 4. Okay. Now count this. 1 2 ते राहू दे. 1 हा 2 हा 3 हा 4 5 6. 6. Come on. Here is 6. चलो इसको अभी नीचे लेकर आओ 6 तक. यहां से लेकर आना है आपको. चलो पकड़ो. टाइट पकड़ो पेंसिल को और नीचे खींचो लाइन. Very good. Fine. What is this? Can you tell me what is this? No, it's not a butterfly. It is a fish. Fish है. So how many fish? हे काय. ते काय. तू मला सांग हे काय. तू सांग ना हे काय. फ्रॉग. ओके. आधी आपण फिश काउंट करू. ठीक आहे. किती फिश आहे काउंट कर. 1 2 3. व्हेरी गुड. आता हे 3 फिश इथे इतके नाही इथून. ओके डन. नाउ काउंट द फ्रॉग्स. काउंट इट. काउंट कर ना विराज. 1 2 1 2 3 4 5. चलो इसको इधर लेके जाओ इसको यहाँ पर.
with this hand. फोर्थ ॲक्टिव्हिटी जी आहे ती आहे रिलेटेड टू सेम अँड डिफरन्स. तुम्ही इथे बघू शकतात की इथे फ्रूट्स आहेत, पण 2 फ्रूट इथे स्ट्रॉबेरी आहे, नंतर बनाना आहे, पुन्हा स्ट्रॉबेरी आहे. याच्यामधला डिफरंट कोणता आहे तर बनाना इज डिफरंट. मग त्यांना एक तर ह्या इमेजला सर्कल करायचं आहे किंवा मग त्याला टिक मार्क करायचं आहे. थोडक्यात आपण याला ऑड मॅन आउट असंही म्हणू शकतो. मुलांचा एक कॉन्सेप्ट सेम आणि डिफरन्सचा याच्यामध्ये आपल्याला सांगू शकतो आणि वेगवेगळ्या टाईप्सचे तुम्ही घेऊ शकतात. फक्त फ्रूट्स तुम्हाला शिकवायचं असेल तर तुम्ही फ्रूट्सचे इमेजेस काढा. तुम्हाला जर शेप्स शिकवायचे असतील तर शेप्सचे इमेजेस काढा. जेही ॲनिमल्स हवे असतील तर ॲनिमल्स सुद्धा. पाहिजे तेवढी व्हरायटी तुम्हाला त्या वर्कशीट्समध्ये मिळेल. सो हे पण एक छान इंटरेस्टिंग वर्कशीट आहे जे आपण मुलांसाठी रेग्युलरली घेऊ शकतो. सो विराज, व्हॉट इज दिस? कॅन यू टेल मी व्हॉट इज दिस? हे काय? Strawberry. स्ट्रॉबेरी. हे काय? Banana. हे काय? Strawberry. स्ट्रॉबेरी. आणि हे बनाना. याच्यामधून डिफरंट काय? कुठला फ्रूट वेगळं आहे? स्ट्रॉबेरी. 1 2 3 स्ट्रॉबेरीज. आणि दुसरं काय? हे काय विराज? Banana. बनाना इज डिफरंट. हो की नाही? बनाना स्ट्रॉबेरी सारखा आहे का? नाही. राइट. नाउ टेक द पेंसिल. एंड So, कट करने का, उसको कट करो. वेरी गुड. cut. कट करो. हाँ, फाइन. ओके. Cut सो करो. बनाना इज डिफरेंट. ओके. व्हाट इज दिस? Apple. व्हाट इज दिस? Pineapple. व्हाट इज दिस? Apple. एंड व्हाट इज दिस? काय? ऍपल. ओके. 3 ऍपल्स. आणि मग डिफरंट कोणतं आहे? पाइनएप्पल. पाइनएप्पल ऍपल सारखा दिसतो का? No. नहीं. नो. राइट. आता हे पाइनएप्पल को कट करो. चलो इसको ऐसे कट करना है. ठीक है. कम ऑन नाउ. व्हाट इज दिस? Watermelon. Watermelon. So there are 3 watermelons. Come here, Viraj. And this is Apple. apple. Okay. So cut this apple now. काय पकडायचं? आणि ही आहे 5th आणि लास्ट ॲक्टिव्हिटी जी खूप इंटरेस्टिंग आहे, खूप बेसिक आहे, जिथे आपल्याला मुलांना ए ट्रेस करायला शिकवायचं आहे. टीचर स्कूलमध्ये जाऊन ऑब्व्हियसली मुलांना हे सांगणारच आहे की 4 लाईनमध्ये ए लिहायचं आहे. आणि मुलांना आत्ताच जर आपण हे शिकवलं की तुम्हाला ए कसा लिहायचा आहे किंवा ट्रेसिंग कसं करायचं आहे तर मुलांची कॉन्सेप्ट ऑलरेडी क्लिअर होते. हा इमेज एक चांगला आहे कारण की इथे ए फॉर एरोप्लेन, ए फॉर ॲपल, ए फॉर अँट अँड ए फॉर ॲलिगेटर एवढे होतात. म्हणजेच काय तर मुलांना फक्त ट्रेसिंगच नाही किंवा फक्त अल्फाबेट एच नाही तर वेगवेगळे पिक्चर्स किंवा इमेजेस कोणते आहे ए पासून तेही कळतं. फॉनिक साऊंड्स आपण मुलांना याच्यापासून शिकवू शकतो आणि मुलांचे जे वोकॅब्युलरी आहे ते पण याच्यापासून खूप चांगली आणि इन्क्रीज होते. व्हॉट इज दिस? A. ए फॉर If I airplane. एरोप्लेन. ए फॉर If I apple. ए फॉर If I ant. and A for? If I alligator. Oh my god, very good. A for. Now we have to trace this, okay? Let's trace. Come on. Hold the pencil. Yes, everything. मी करतो ना. तुला एवढं करेक्ट नाही ना येणार म्हणून मी तुला करून देतीये. A. A for aeroplane. तू म्हण. थोडस वरती घे. A for aeroplane बोल. A for aeroplane. A for apple. A for apple. A for ant. A for ant. A for alligator. A for alligator. Very good. सो गाईज ह्या होत्या 5 सिम्पल ॲक्टिव्हिटीज जिथे विराज खूप बिझी असतो. तुमच्या घरामध्ये सुद्धा तुम्ही जर मुलांना एकदा दाखवलं की ही वर्कशीट कशी करायची आहे तर ऑब्व्हियसली तुम्ही तुमच्या कामामध्ये बिझी राहू शकतात आणि आपण मुलांना अर्ध्या पाऊण तासासाठी तरी बिझी ठेवू शकतो. आणि ह्या अशा ॲक्टिव्हिटीज आहेत जिथे मुलं खूप इंटरेस्ट घेतात. तेच ट्रेडिशनल मेथडनी ए फॉर ॲपल किंवा तेच स्ट्रोक्स त्यांना शिकवायचे आहेत, कर्व्स कसे करायचे आहेत किंवा मग स्लँटिंग लाईन्स, स्लिपिंग लाईन्सवर थांबायचं नाही आहे. वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज त्यांना आपल्याला प्लॅन करायच्या आहेत. सो आता तुम्हाला जेव्हा ह्या ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत तर तुम्ही ते कशा सर्च करणार? मी हे जे वर्कशीट्स केले होते ते सगळे काही गुगलवर सर्च करून फ्री प्रिंटेबल वर्कशीट्स तुम्ही डाउनलोड करू शकतात. PDF डाउनलोड करा कारण की त्यांनी क्लॅरिटी जास्त चांगली येते. ऑर एल्स तुम्ही गुगलवरनं जाऊन फक्त इमेजेस पण डाउनलोड करू शकतात. आणि तुम्हाला जर हे प्रिंटेबल वर्कशीट्स नको असतील
तर काही हरकत नाही, तुम्ही फक्त त्यातून आयडिया घ्या की कुठले कुठले इमेजेस आपण इझिली ड्रॉ करू शकतो आणि एका बुकमध्ये एका प्लेन पेपरवर तुम्ही ते ड्रॉ करा आणि मुलांना ती वर्कशीट रेडीमेड न आणता बाय ड्रॉईंगसुद्धा तुम्ही ते करून देऊ शकतात. बट मुलांसाठी वेगवेगळे व्हेरिएशन्स आणणं खूप गरजेचं आहे, म्हणजे आपल्याला पण कळतं की नेमकं मुलांना कुठल्या गोष्टीमध्ये जास्त इंटरेस्ट आहे. आणि एनी हाऊ आपला जो काही गोल आहे की मुलांनी कर्व्स केले पाहिजे किंवा ॲटलिस्ट पेन्सिल होल्ड केली पाहिजे, तो एक आपला गोल नक्की कंप्लीट होतो. वर्कशीट्स मग कुठून डाउनलोड केले आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. कसा वाटला व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय.